नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 8 ची सायन्सची चॅप्टर नंबर 10 सेल अँड सेल ऑर्गनेलची सिरीज सुरू केली होती. यामध्ये आपण आतापर्यंत सेल काय असतं, डिफरन्स काय असतो, त्याचे जे कॉम्पोनंट वेगवेगळे ते कॉम्पोनंट पर्यंत आपण आलेलो होतो. जवळजवळ सर्वच कॉम्पोनंट पाहिले. फक्त व्हॅक्युअल्स, प्लास्टिड्स आणि क्लोरोप्लास्ट हे 3 राहिले. ते आपण या लेक्चरमध्ये घेऊन पाहून घेऊ. हा या सिरीजचा ह्या चॅप्टरचा लास्ट लेक्चर राहील किंवा यानंतर आपण एखादं घेऊ. लास्टला जे एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा तुम्ही जर म्हटले तर ते आपण घेऊ. आता यामध्ये आपण समजून घ्यायचं आहे की व्हॅक्युअल्स म्हणजे काय. काय समजून घ्यायचं आहे, व्हॅक्युअल्स म्हणजे काय. तर तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघा, व्हॅक्युअल्सची जी इमेज आहे ती कशी बघा, ते एका मडक्यासारखी दिलेली, बरोबर. मडका असो, पॉट असो, काही पण तुम्ही त्याला म्हणू शकता. ते मडकं किंवा पॉट, त्याचा उपयोग जो आपण करतो तो कशासाठी करतो, त्याच्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी. फक्त तुम्ही ते आता एखादा जर हंडा आहे, हंडामध्ये तुम्ही फक्त पाणीच ठेवू शकता का बरं. पाणी काही लिक्विड आहे, तुम्ही फक्त लिक्विडच टाकू शकता का त्यात. ते आपण तशी दृष्टी बनवली आहे, आपण तसं ठरवलेलं आहे की माठ आहे, मग माठामध्ये आपण फक्त पाणीच टाकायचं, बरोबर, फक्त लिक्विडच टाकायचं. पण आपण जर ठरवलं तर सॉलिड पण टाकू शकतो, बरोबर. तसंच हे दिसतं काय आहे, मडक्यासारखंच, बरोबर. मडका काय करतं, सॉलिड आणि लिक्विड काय करतं, स्टोअर करतं. त्याच पद्धतीने हे जे व्हॅक्युअल्स आहे, व्हॅक्युअल्स काय करतात, सॉलिड आणि लिक्विडला स्टोअर करतात. त्याच्यामुळे त्याला स्टोरेज म्हणतात. कशाचं, सॉलिड आणि लिक्विडचं. आता अजून याच्यापेक्षा सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, एखादी पिशवी, प्लास्टिकची पिशवी असू दे कोणती पण, तर प्लास्टिकची पिशवी जर आपण घेतली आणि त्यामध्ये जर पाणी ओतलं, प्लास्टिकची पिशवी घेतली, त्यामध्ये जर आपण पाणी ओतलं आणि अशी जर धरली हातामध्ये, तर काय होईल, ती अशी लोंबेल सरळ, बरोबर. पण तीच जर पाण्याने भरलेली पिशवी आपण एखाद्या टेबलवर ठेवली किंवा अशी खाली जमिनीवर ठेवली, तर ती काय होईल, तिचा जो शेप आहे, आधी कशी होती, अशी होती. पण जर मी असं काहीतरी खाली टेबल किंवा जमिनीवर अशी जर ठेवली, तर ती काय होईल, अशी थोडी खालून चपटेल. म्हणजे तिचा जो शेप आहे तो शेप चेंज होईल की नाही होणार, होईल. तर त्याच पद्धतीने व्हॅक्युअलला पण फिक्स शेप नसतो. व्हॅक्युअलचा जो शेप आहे तो चेंज होत राहतो. कोणानुसार, सेलनुसार. सेलची जशी गरज आहे त्या पद्धतीने त्याचा जो आकार आहे तो काय होत राहतो, चेंज होत राहतो, बरोबर. अजून त्याचं जे मेन फंक्शन जे आहे व्हॅक्युअलचं, ते काय, इट टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. आता ऑस्मोटिक प्रेशर काय बरं, मी तुम्हाला ऑस्मोसिस सांगितलं होतं. ऑस्मोसिस मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, हे वॉटर आहे, बरोबर. इथे मध्ये काय, एक मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनला काय नाव दिलं होतं आपण, सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन, बरोबर. ऑस्मोसिस म्हणजे काय, इट इज द फ्लो ऑफ मोर वॉटर टू द लोअर वॉटर थ्रू सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन. म्हणजे हा काय, पाण्याचा एक प्रवाह आहे. कुठून, जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडे. आता हे जे सोल्युशन, यामध्ये 3 प्रकार असतात खरं तर. एक असतो सोल्यूट, एक असतो सॉल्व्हंट. हे दोघांचं मिक्सचर तयार करून होतो सोल्युशन. आता हे 3 कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल. आता एक लक्षात घ्या, ऑस्मोसिस म्हणजे काय, पाण्याचा प्रभाव कुठून, जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडे, बरोबर. पण आता हे पाणी जर इकडे येतच आहे, कुठून येते, सेमी परमेएबल मेम्ब्रेन मधून. मग आता इकडचं पाणी काय होईल, असं भरत जाईल, बरोबर. आता आपल्याला ते एवढंच हवंय, याच्यावरती गेलं तर काय होईल, ते सगळं खाली जाईल, बरोबर. मग तो जो फ्लो, इकडून जो फ्लो येतोय, तो फ्लो स्टॉप करण्यासाठी जो प्रेशर वरतून अप्लाय केला जातो, त्याच प्रेशरला काय म्हणतात, ऑस्मोटिक प्रेशर. आले लक्षात. दिलेले पहिलेच फंक्शन दिलेले बघा, इट इज टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, मग ऑस्मोसिसची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तो जो प्रेशर लागतो, ती जी प्रोसेस आहे ती थांबवण्यासाठी जो काही प्रेशर अप्लाय केला जातो, त्याच प्रेशरला काय म्हणतात, ऑस्मोटिक प्रेशर. आय होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजलेलं असेल. त्यानंतर व्हॅक्यूल ते काय करतं, इट इज यूज टू स्टोअर द मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स. बाय प्रोडक्ट्स म्हणजे काय, त्यातले जे वेस्ट मटेरियल्स वगैरे असतात त्याला काय म्हणतात, बाय प्रोडक्ट्स म्हणतात. ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर, ह्या गोष्टी त्यामध्ये काय स्टोअर केल्या जातात, बरोबर. त्यानंतर आपण पाहूया सेकंड नंबरचा, प्लास्टिड्स.
का प्लास्टिड्स काय बरं? प्लास्टिड्स, आता कोणतेही झाड बघा, झाडाला पानं असतात, फुलं असतात. जेवढेही झाड आहे आपल्या आजूबाजूला, प्रत्येकाला सारखा कलर आहे का? तर नाही. प्रत्येक पानाचा आकारही वेगळा असतो, त्यांच्यामध्ये जो कलर असतो कलरही वेगळा असतो. प्रत्येक जे वेगवेगळे प्रकारचे फुलं आहे, त्या फुलांचाही कलर, त्या फुलांचाही कलर कसा असतो? वेगळा असतो, बरोबर. तर त्यांना वेगळा कलर का येतो? कुठून येतो? कोणामुळे येतो? सांगा. तर हा जो वेगळा कलर त्यांना जो येतो तो कोणामुळे येतो? या प्लास्टिड्समुळे येतो, बरोबर. म्हणजे फक्त झाडाला जे कलर्स येतात ते कोणामुळे येतात? प्लास्टिड्समुळे. अतिशय सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, अवघडात घुसायचंच नाही. आले लक्षात? मग कसं बरं? आता बघा, ग्रीन जे लिव्ज आहे, ग्रीन म्हणजे काय? हिरवे हिरवे जे पान आहे, ते ग्रीन कोणत्या पिगमेंटमुळे बरं? हे प्लास्टिक. तर प्लास्टिकच्या कोणत्या पिगमेंटमुळे? क्लोरोफिलमुळे. कोणामुळे? तुमचं चार्ट दिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये, त्या चार्टमध्ये दिलेले ग्रीन कलर, ग्रीन काय असतं? लिव्ज असतात शक्यतो, बरोबर. तर लिव्ज कोणत्या पिगमेंटमुळे होतात? क्लोरोफिलमुळे. तसंच ऑरेंज, एक्झाम्पल कॅरेट, कॅरेट जे कसं असतं? ऑरेंज असतं, ते कोणत्या पिगमेंटमुळे असतं? तर कॅरोटीनमुळे असतं. त्याच प्रकारे येल्लो झॅन्थोफिल, पर्पल ब्लू अँथोसायनिन आणि डार्क पिंक, एक्झाम्पल बीट आपण खातो बघा, एकदम डार्क कलर असतो, डार्क पिंक असतो एकदम. तुम्ही जर कधी ते कापलं ना, असं हात जर त्याला लावला आणि तुमचा हात पूर्ण एकदम रेड रेड पिंकिश होऊन जाईल एकदम, बरोबर. ते कशामुळे असतं? बेटलेन्समुळे. आले लक्षात? प्लास्टिड समजलं. व्हॅक्युअल समजलं. व्हॅक्युअल्स म्हणजे काय? स्टोरेज आहे एका प्रकारचं. प्लास्टिड, प्लास्टिड काय? ती झाडांना काय देतं? कलर देतं. त्याचे बरं दोन टाईप्स आहेत. कोणते कोणते? एक क्रोमोप्लास्ट आणि एक ल्युकोप्लास्ट. आलं लक्षात? पहिलं कोणता? ल्युकोप्लास्ट आणि दुसरं क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट काय करतं? व्हाईट ऑर कलरलेस प्लास्टिड्स, बरोबर. ज्या झाडांचा कलर नसतो किंवा ते व्हाईट असतात, ते जे कलर येतात ते कोणामुळे येतात? त्या ल्युकोप्लास्टमुळे येतात. आले लक्षात? व्हॅक्युअल्स समजलं, प्लास्टिड समजलं, पिगमेंट, कोणता पिगमेंट कोणत्या कलरला आहे ते जास्त महत्वाचे. परीक्षेला जर क्वेश्चन आले एमसीक्यू मध्ये, तुमची जर एखादी स्कॉलरशिपची एक्झाम असली, कोणती स्पर्धा परीक्षा एक्झाम असली, तर तुम्हाला जो प्रश्न येईल तो त्या टेबलमधून येईल. ग्रीन आहे तर ग्रीन कोणत्या पिगमेंटमुळे आहे? व्हाईट येतं, व्हाईट कोणत्यामुळे? ऑरेंज येतं ते कोणत्यामुळे? येल्लो येतं कोणत्यामुळे? आलं लक्षात? त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. त्यानंतर तिसरं काय आपलं? क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट काय बरं? क्लोरोप्लास्ट काय, कुठे असतो? तर क्लोरोप्लास्ट असतो तो झाडांवर असतो, झाडांच्या कुठं? पानांमध्ये. फॉर एक्झाम्पल, आता हे काय? एका झाडाचं काय आहे? पान आहे, बरोबर. हे काय? पान. आता हे जे झाडाचं पान आहे यावर असे डॉट 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 डॉट, हे जे काय असते? असे डॉट 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 दिलेले असते बघ, एकदम बारीक 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 डॉट्स असतात. त्याला पोर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? पोर्स. म्हणजे एकदम स्मॉल स्मॉल होल असतात, त्याला काय म्हणतात? पोर्स. आणि ह्या पोर्स मध्ये कोण प्रेझेंट असतो? हा क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्टचा यूज कशासाठी बरं? क्लोरोप्लास्टचा यूज आहे फोटोसिंथेसिससाठी. क्लोरोप्लास्टमध्ये एक पिगमेंट सापडतो, कोणता? क्लोरोफिल. हा क्लोरोफिल इतका महत्वाचा, याच्यामुळेच फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिसमुळे काय? फोटोसिंथेसिस म्हणजे काय बरं? जसं आपण अन्न पाणी घेतो त्यामुळे आपल्याला पॉवर जनरेट होते. जर आपण पाणी पिलंच नाही, आपण जेवण केलं नाही, आपण जिवंत राहू का? नाही. त्याच प्रकारे झाडाला फोटोसिंथेसिस करून झाड जिवंत राहतात. त्याला जर क्लोरोफिल हा पिगमेंट जर नसला, त्याला फोटोसिंथेसिस प्रक्रियाच करता येणार नाही. सूर्याची किरण त्यातून तो जी काही एनर्जी घेतो त्याला घेता येईल का? नाही. झाड जी काही एनर्जी प्रोड्यूस करतो, त्याची जी काही वाढ होती, तो काय आपल्याला फळं फुलं हे सगळं देतो, त्या कोणत्या प्रक्रियेमुळे देतो? फक्त फोटोसिंथेसिसमुळे. फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल अत्यंत महत्वाचे आणि क्लोरोप्लास्ट अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये हा जो क्लोरोफिल नावाचा पिगमेंट आहे हा खूप महत्वाचा आहे. आलं लक्षात? त्यानंतर क्लोरोप्लास्टमध्ये तुम्ही तिची जी इमेज दिलेली ती बघू शकता, ती कशा प्रकारची इमेज आहे, बरोबर. त्यामध्ये त्याचे दोन मेम्ब्रेन असतात, एक असतो आउटर, एक असतो इनर. दोन प्रकारचे मेम्ब्रेन असतात. कोणतं? एक आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन. त्यानंतर त्यामध्ये अशी कॉइन लाईक स्ट्रक्चर दिलेली आहे. अशी कॉइन आहे बघा. कॉइन म्हणजे काय? शिक्के. एकावर एक तुम्ही कधी शिक्के ठेवून बघा, ते कसे दिसतील? तर या प्रकारे दिसतील. यालाच काय नाव दिलेलं आहे? ग्रॅनम. त्यानंतर अजून एक पार्ट असतो, त्याचं नाव आहे स्ट्रोमा. काय? स्ट्रोमा. ते स्ट्रोमा म्हणजे काय बरं? तर ह्या स्ट्रोमामध्ये
एन्झाईम्स असतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे एन्झाईम्स? DNA, रायबोझोम्स, कार्बोहायड्रेट्स. जे काही ज्या झाडासाठी उपयुक्त आहे ते पिगमेंट स्टोअर केलं जातं कुठं? या स्ट्रोमामध्ये. बरोबर. अजून याचं हे उपयोग काय करतं? इट कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. सोलर एनर्जी म्हणजे काय बरं? सोलर एनर्जी म्हणजे सूर्यापासून जी काही एनर्जी येते तिला काय म्हटलं जातं? सोलर एनर्जी. तिचं कन्व्हर्जन कुठं होतं? केमिकल एनर्जी मध्ये. म्हणजे कसं बरं? सोलर एनर्जी सूर्याकडनं येतं, सूर्याची किरण, त्यानंतर त्याची प्रोसेस होती, त्याच्यापासून काय तयार होतं? अन्न तयार होतं, फळ तयार होतात, फुलं तयार होतात. ही जी प्रक्रिया आहे, कन्वर्ट होतोय ना, सूर्यकिरणाचं कन्वर्जन कोणत्या तरी अन्नात होते. ही जी प्रक्रिया याला कन्वर्जन म्हणतात. कशाचं? सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी. ओके. त्यानंतर क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लावर अँड फ्रूट. आपण ते ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्टचं बघितलं. ल्युकोप्लास्टचं पण तसंच आहे. अत्यंत सोपं आहे, त्यात काही फार अवघड असं काही. आय होप तुम्हाला आत्ता जे आपण बघितलं व्हॅक्युअल्स, प्लास्टिड्स आणि क्लोरोप्लास्ट व्यवस्थितपणे समजलेलं असेल. याआधी आपण संपूर्ण चॅप्टर कव्हर केलाय. त्यामध्ये जर तुम्हाला कोणता पॉईंट समजलेला नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी ते तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. ओके. सेशन जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.